पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट यंत्रणा उभारणे, तसेच 2 रेस्क्यू सेंटर व 10 उपचार केंद्र उभारण्यास राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष तथा वन मंत्री गणेश नाईक यांनी मंजुरी दिली। हा प्रकल्प सुमारे 260 कोटी रुपयांचा असून मानवांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीनं या उपाययोजना राबवण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी यावेळी दिले। राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठक मंत्रालयात वन मंत्री श्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी आमदार समीर मेघे, प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव एम श्रीनिवास रेड्डी, उपसचिव निकिता पांडे, विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। राज्यातील मानव वन्य प्राणी संघर्ष टाळण्यासाठी व मानवी जीवितांची हानी होऊ नये यासाठी वन विभागाच्या वतीनं कृती आराखडा तयार केलाय। या आराखड्याअंतर्गत पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर राज्यात विविध भागात 10 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत। हे नियंत्रण कक्ष अत्याधुनिक डिजिटल यंत्रणांनी सुसज्ज असतील। या नियंत्रण कक्षाद्वारे वन विभागाची संसाधने, वाहने, गस्ती पथक यांचं ट्रॅकिंग करण्यात येईल। मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती उद्भवल्यास नियंत्रण कक्षाद्वारे संबंधितांना तात्काळ कळवण्यात येऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री नाईक यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.